आपण अहंकाराच्या विरोधात एकत्र आलो अशी टीका पालघरमधनं नाव न घेता शिंदेंनी भाजपवर केली। काल सांगोल्याच्या सभेतही शहाजी बापूंचा काही मित्रांनी विश्वासघात केला असं म्हणत शिंदेंनी भाजपला अप्रत्यक्ष टोलाही दिला। त्यामुळे शिंदे यांनी भाजपशी उलट पंगा घेतला अशी चर्चा रंगली। पण शिंदेंनी भाजपशी पंगा घ्यावा अशी नेमकी काय कंडिशन आता तयार झाली आहे? तर जिथे मित्र पक्षाचे आमदार आहेत तिथे विरोधात असलेल्या सक्षम लोकांना आपल्या पक्षात घेण्याचा गेम भाजपने सुरू केला। संभाजीनगर, जळगाव, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि कित्येक जिल्ह्यात शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी भाजपने फोडले। भाजप आता ऑपरेशन लोटसचा दुसरा अंक राबवत शिंदेंसोबत असलेले लोक फोडत असल्याचा दावाही सामनातून करण्यात आला होता। शिंदेंसोबत असलेले 35 आमदार हे कधीही भाजपमध्ये जातील असा दावाही सामनामधून करण्यात आला। त्यामुळे शिंदे यांच्यावर असलेल्या संकटाची चर्चा केली जाऊ लागली। जर यंदाच्या स्थानिक निवडणुकीत यश मिळालं नाही तर शिंदेंच्या शिवसेनेतील नेते हळूहळू भाजपची वाट धरतील हे फिक्स आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने जर स्वबळावर सत्ता मिळवली तर राज्यातल्या महापालिका जर त्यांनी जिंकल्या तर त्यांना शिंदेंच्या शिवसेनेची गरज पडणार नाही। नगरपंचायत निवडणुकीत 100 नगरसेवक बिनविरोध निवडून आणून भाजपने हे दाखवूनही दिलंय। जर भाजपने स्वबळावर सत्ता मिळवलीच तर शिंदेंसोबत असलेले नेते आमदार अस्वस्थ होतील। त्यामुळे वेळ पडलीच तर तेही भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही आणि यामुळेच शिंदेंच्या शिवसेनेचं अस्तित्व धोक्यात येण्याची दाट शक्यताही नाकारता येत नाही। पण एकनाथ शिंदे लढाऊ असल्याचं त्यांनी वारंवार दाखवून दिलंय। आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात लोकांचा नेता ही त्यांची प्रतिमा तयार झाली आहे। पण यंदा मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे नाहीये। भाजपला प्रचंड बहुमत मिळालंय। जरी शिंदे त्यांच्यापासून दुरावले तरी अजितदादा पवार भाजपच्या मदतीसाठी असतीलच आणि याच कारणामुळे एकनाथ शिंदेंना आता आपली ताकद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दाखवावीच लागणार आहे। याशिवाय त्यांना पर्याय नसेल आणि याचीच तयारी म्हणून शिंदेही भाजपला आपल्या सभांमधून उत्तर देत आहेत आणि भाजपवर अप्रत्यक्ष टीका करताना दिसत आहेत। पण हा सगळा केओस सुरू कुठून झाला तर स्थानिकच्या मैदानातूनच। भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेतून मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू केलं, ज्यामुळे शिंदेंच्या नाराज आमदारांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारत आपली नाराजी व्यक्त केली। तसंच मुख्यमंत्र्यांचीही भेट घेऊन फोडाफोडीवर नाराजी व्यक्त केली। यावर मुख्यमंत्र्यांनीही सुरुवात कुणी केली असं म्हणत आमदारांना उत्तर दिलं। यामुळे कोंडी झालेल्या शिंदे यांनी थेट दिल्ली गाठून ही तक्रार अमित शहा यांच्या कानावर घातली, पण त्यांच्याकडूनही म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे कोंडीत फसलेल्या शिंदेंनी आपल्या प्रचार सभेतूनच भाजपला उत्तर द्यायला सुरुवात केली आणि याचा पहिला चॅप्टर आपल्याला पालघरच्या सभेतनं पाहायला मिळाला। कारण भाजपमध्ये इन्कमिंग करून मित्रपक्षांचा आधार भाजपला फार गरजेचा नाहीये असं चित्र शिंदे यांच्या समोर निर्माण केलं गेलं। त्यामुळे ठाकरेंशी दुश्मनी घेऊन भाजपची हात मिळवणी करत शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळवणाऱ्या शिंदेंना आता त्यांच्यावरच्या धोक्याची कल्पना आलेली। शिंदेंच्या मदतीशिवाय भाजपने मुंबई महापालिका जिंकली तर शिंदेंचं महायुतीतलं महत्त्व एकदम कमी होईल। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जिंकणं आणि ठाणे, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कल्याण, डोंबिवली या महापालिकांमधून आपली ताकद दाखवून विजय मिळवणं हेच भाजपला उत्तर असणार आहे हे निश्चित। नाहीतर भविष्यात शिंदेंचं राजकीय अस्तित्व धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही हे नक्की आहे। 2029ची विधानसभा निवडणूक भाजपने स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे। त्यामुळे भाजप त्याचीच आता चाचपणी करत आहे। यासाठी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका ही त्यांच्यासाठी रंगीत तालीम मानली जाते। नगरपंचायत निवडणुकीत 100 नगरसेवक त्यांनी बिनविरोध निवडून आणलेत आणि विरोधकांसोबतच एकनाथ शिंदेंनाही इशारा दिलाय असं मानलं जातंय। याला उत्तर म्हणून शिंदेंनीही आता भाजपला उत्तर द्यायला सुरुवात केली आहे। पण शिंदे आता भाजपसोबत पुढे नक्की कसं डील करतात हे पाहणं जास्त इंटरेस्टिंग असणार आहे। यावर तुमच्या प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका।